केलं. क्रॉस कर. हाँ ते बघ राईटला लाईन. आपको पानी चाहिए? हाँ हाँ चलेगा. आगे इधर भी आगे धनुश्री. थोडं आहे ना सेटअप इकडे पाहिजे. तिकडे गेलं ना थोडंसं इकडे center. Sorry, तुला थोडंसं फिरतं. सेंटरला आलं ना मला. हां बस. Hello everyone, good afternoon. This is Dhanashri from Rujal Studio and Academy, and I have a special guest in my studio, and she is Vinaya Gore. Hi, So everyone. yeah, we are member of MLPN. So Vinaya, please introduce yourself. Yes. Hello everyone. Thanks Dhanashri first of all for inviting me today. I am Vinaya Gore, clinical psychologist and founder of Atman Psychologist Studio. You guys must have seen my lives or some posts related to psychology. And yes, we are MLPN members, and today I am here for the great and some different kind of a makeup with Dhanashri, and I'm excited. Yeah, we all are excited for the something new, and I will just ping myself. माझा ॲड्रेस पिंग करते मी आणि माझं इन्स्टाचं माझं पेज पण मी पिंग करते. तर ज्यांना पण हवं असेल दे कॅन. मी पिन केलं आहे पोस्टला. ओके, सो आय होप 42 मेंबर्स आहेत आज लाईव्ह. अँड मी थोडं झूम करते. सो माझा फोन सायलेंट करते. ओके, सो गाईज, विनयाची स्किन खूप छान आहे. असंच तिच्या स्किनमध्ये काही कॉम्प्लिकेशन यूज कॉन्फिडन्स. सो तिच्या स्किनमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. आणि आज तिच्या वर जो मी लुक करणार तो महाराष्ट्रीयन ब्रायडल लुक आहे. मी ऑलरेडी पोस्टमध्ये टाकलेला आहे. सो वी कॅन सी थोडंसं अंडर आय तिला डार्क सर्कल आहेत, पण ते एवढे पण असे विजिबल नाही आहेत. बिकॉज ऑफ कधी कधी असं पण होतं की झोप होत नाही किंवा आपल्याला स्ट्रेस पण असतो कामाचा, तर त्यामुळं पण होतं. पण फक्त त्याला आपल्याला थोडंसं स्लाइटली कव्हर करायची गरज असते. सो आपण CTM केलेला आहे. CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. आणि इथे प्रायमर लावलेला आहे आपण. आणि प्रायमरमुळं काय होतं की हायड्रेट होते स्किन. कुठलं पण तुम्ही मेकअप करण्या अगोदर जर तुम्ही CTM प्रॉपर केलेलं असेल तर तुमचं स्किन व्यवस्थित हायड्रेट होते. तर मी इथे मिलॅग्रो ऑइल जे आहे, मिलॅग्रोचं ऑइल मी अप्लाय केलेलं आहे. मिलॅग्रो ऑइल मैंने अप्लाय किया है. हॅलो इंस्टा फ्रेंड्स, दिस इज धनश्री फ्रॉम रुजल स्टुडिओ अँड अकॅडमी. इन्स्टाला पण मी लाईव्ह आहे ॲट द सेम टाइम. सो धनश्री _शेखरे माझं इन्स्टाचं ID आहे. मी पिन केलेलं आहे. सो आपण आता काय करतोय, आपण रेड करेक्शन करतोय. म्हणजे थोडी इधर. तर आपण आता काय करतोय, आपण डर्माचं पॅलेट आहे. डर्माच्या पॅलेटमधून मी म्हणजे मिक्सिंग पॅलेट और स्पॅच्युला. डर्माच्या पॅलेटमधून मी D31 हा जो शेड आहे, D31 आई एम टेकिंग फ्रॉम डर्मा पैलेट एंड D31 से मैं उनका करेक्शन करूंगी. स्किन करेक्शन हमें करना है, कलर करेक्शन.
तो कलर करेक्शन के लिए मैं D31 ले रही हूँ एंड D31 से मैं उनका कलर करेक्शन करूंगी. सो आई एम टेकिंग D31. आणि महाराष्ट्रीयन ब्राईड काय आहे, आपल्या इथे खूप हेवी लुक नको असतं ब्राईडला. का सो कलर करेक्शन करताना त्यांची स्किन कुठलं कॉम्प्लेक्शन आहे, टोन कुठला आहे, त्यासाठी तुम्हाला टोन आणि अंडरटोनचा स्टडी करावा लागेल. स्किनचे वेगवेगळे टाइप्स असतात. आय होप सगळ्यांना विजिबल आहे विनया. बेस्ट पार्ट खूप करेक्शन्स नाही आहेत, अगदी नॉमिनल करेक्शन आहेत. विनयाचा उद्या एक ऑनलाईन कोर्स आहे, तर सगळ्यांनी नक्की ट्राय टू अटेंड दॅट वर्कशॉप. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट वर्कशॉप? उद्या आत्मन सायकोलॉजी स्टुडिओ आणि अथर्वश्री क्लिनिक, आयुर्वेदिक क्लिनिक, म्हणजेच यू गाईज ऑल मस्ट बी फॅमिलियर विथ डॉक्टर पायल वावर. सो वी बोथ आर डुईंग दिस कोर्स इन असोसिएशन बिकॉज आपलं बॉडी आणि माइंडचा फिटनेस राहण्यासाठी डिटॉक्स हे जनरली शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. सो डिटॉक्सचा हा वर्कशॉप आहे, बॉडी आणि माइंड डिटॉक्सचा. सो उद्या ऑनलाईन होणार आहे हा वर्कशॉप आणि उद्या 5:30ला वर्कशॉप सुरू होणार. येस, आणि मी पण एनरोल केलं आहे या कोर्ससाठी बिकॉज फक्त मेकअप म्हणजे आउटर ब्युटी आली. तुम्हाला जर मेंटली तुम्ही हेल्दी असाल तर तुम्ही फिजिकली पण तुमचा ती ऍक्टिव्हिटी जास्त पोटेन्शियली तुम्ही काम करू शकता. आय अग्री विथ यू धनश्री 100%. आणि इनर ब्युटीसाठी इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की बेसिकली आधी डिटॉक्स म्हणजे काय हे समजून घेणं. म्हणजे इव्हन फिजिकल डिटॉक्स बद्दल सुद्धा खूप आपल्याकडे मिसकन्सेप्शन आहेत. सो आधी डिटॉक्स म्हणजे काय ही गोष्ट समजून घेऊन मग आम्ही काही छान ऍक्टिव्हिटीज उद्याच्या सेशनमध्ये प्लॅन केलेल्या आहेत. गुड. सो समथिंग एक्साइटेड गोइंग टू बी हॅपन टुमॉरो. येस, जसं आज काहीतरी होतंय वेगळं. कलर करेक्शन मध्ये तेच असतं. कलर थिअरी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द मेकअप. आणि त्यासाठी स्पॅच्युला आणि त्यासाठीच तुम्हाला कलर थिअरीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आता मी जे केलेलं आहे ते कलर करेक्शन केलेलं आहे. रेड जो मी लावलेला आहे, अप्लाय केलेला आहे जो शेड, दॅट इज कलर करेक्शन. आणि याच्यावर मी आता जो तिचा हे आहे जो शेड आहे तो मी अप्लाय करणार आहे. आपण खूप प्रोडक्ट अप्लाय न करता आपण करणार आहोत पॅलेटमध्ये. आपण खूप प्रोडक्ट अप्लाय नाही करणार आहोत खूप, कारण महाराष्ट्रीयन ब्राईड जी असते तिला डिसेंट लुक लागतं. तर डिसेंट लुकसाठी आपण खूप प्रोडक्ट नाही लावणार आहोत. म्हणून मी यामधला D5 हा शेड घेते. D5 फ्रॉम डर्मा पॅलेट. आणि डर्मा पॅलेटनी मी काय करते, ह्याला अप्लिकेशन करते. प्रोडक्ट डिपॉझिट केलंय, जिथे मी कलर करेक्शन केलंय त्याच्यावर मी डर्माचं अप्लिकेशन करतेय. सो आपल्या इथे आता क्लायमेट असं आहे की थोडं ह्युमिड पण आहे आणि मध्येच पाऊस येतोय मध्येच. सो लॉंग लास्टिंग मेकअप ऍक्च्युली हवे आहेत. आणि बिकॉज ऑफ कोविड नॉर्म्समुळे पण काय आहे की स्वतःचं आपल्याला थोडं मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मेकअप आर्टिस्ट खूप वेळ थांबू नाही शकत वेन्यूवर. तर त्यासाठी एकदा लुक केल्यानंतर तो लॉंग लास्ट राहणं खूप गरजेचं आहे. सो त्या दृष्टीने हा जर लुक केला म्हणजे
ट्रायलॉन जे मी प्रोडक्ट वापरते आहे डर्माचं. दिस इज द बेस्ट प्रोडक्ट फॉर इन पॉइंट ऑफ व्ह्यू लॉन्जिटिव्हिटी ऑफ द मेकअप. आणि आपण आधी मिलॅग्रो ऑइल, इसेन्शियल ऑइल मी अप्लाय केल्यामुळे स्किन इतकी छान स्मूथ झाली आहे की प्रोडक्ट अप्लिकेशन खूप इझी होतं, म्हणजे खूप ड्राय स्किन होत नाही. महादेव बोलके म्हणतात की व्हिडिओ सेव्ह रहेगा. हा महादेव, व्हिडिओ सेव्ह रहेगा. आणि आज जी साडी घातली आहे येस विनयानी, येस. तर ती आपल्याला स्पॉन्सर केली आहे MLBN ची मेंबर सुजाताने, सुजाता साकुंडे. मंडईमध्ये सुजाताचं शॉप आहे फ्लोरा फॅशन म्हणून. आणि द बेस्ट पार्ट इज ती 1 तासामध्ये पण अर्जंट नऊवारी शिवून देते. आणि इव्हन आमचं पण ठरवलं आणि खूप फास्ट तिने दिलं. इव्हन मला सकाळी तिने साडीचा कलर ब्लाऊज प्रमाणे पाठवला. सो थँक्यू सुजाता. येस, सुजाता खूप मेहनती आहे मुलगी. ऍक्च्युली ती खूप बोलताना पण खूप कमी बोलते तशी, पण बोलायला लागली तर फार बोलायला लागते. पण तिचं काम खूप छान आहे. बरेच शोज तिने स्पॉन्सर केलेले आहेत. आणि 1 तासात नऊवारी म्हणजे दॅट्स अमेझिंग. Yeah. आपल्याला ऐन वेळेला असं होतं की अरे मी आता कुठून शिवू? येस. आणि मदर डॉटरचे पण कॉम्बो, म्हणजे जुन्या साड्या असतील तुमच्याकडे तर त्या सुद्धा तिथे कॉम्बिनेशन करून देते कॉम्बो. ऍक्च्युली मी तिला आज बोलवलं होतं, पण बिकॉज ऑफ शी इज अलोन ॲट हर शॉप, कोणी नाहीये शॉपवर, म्हणून ती येऊ शकत नाही आता. आता आपण ह्याच्यामध्ये जस्ट कलर करेक्शन करून मी ऍप्लिकेशन केलंय प्रोडक्टचं. आणि ऍक्च्युली लेन्सेस पण आम्ही वेगळ्या शेडमध्ये घेणार होतो, पण विनयाला ऑलरेडी नंबर्ड लेन्सेस आहेत. सो आता तिने लेन्सेस वेअर केलेल्या आहेत. थँक्यू सो मच अमिता. मी जे प्रोडक्ट ऍप्लिकेशन केलं त्याला आता व्यवस्थित ब्लेंड करून घेतेय. ब्लेंडिंग बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या फक्त ऑनलाईन बघून किंवा फक्त तोंडी सांगून होत नाहीत. त्यासाठी तुम्हाला हँड ऑन प्रॅक्टिसची गरज असते. तर माझा 12 तारखेपासून म्हणजे या मंडे पासून माझा कोर्स चालू होतो आहे, मेकअप मास्टर क्लास. त्यामध्ये मी HD मेकअप, 3D मेकअप म्हणजे बेसिक जो आहे सेल्फ मेकअप पासून आपण शिकवतो आहे त्याच्यामध्ये. आणि सेल्फ मेकअप नंतर तुम्हाला ब्रायडल, म्हणजे हा जो महाराष्ट्रीयन लुक आहे हा एकाच पद्धतीने नाही होत. हा खूप बेसिक लुक मी दाखवते आता. ऑइलचे नाव काय आहे? मिलॅग्रो ऑइल. मिलॅग्रो ऑइल आहे, त्यामध्ये गोल्ड पार्टिकल्स आहेत. प्युअर इसेन्शियल ऑइल आहे हे. तुम्ही कुठलंही इसेन्शियल ऑइल जे स्किन साठी असतं ते वापरू शकता, कारण मार्केटमध्ये भरपूर आहेत ऑइल्स. आणि मेकअप मध्ये ब्लेंडिंग टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे. सो 12th पासून माझा कोर्स चालू होतोय, मेकअप मास्टर क्लास. सो ज्यांना पण मेकअप मध्ये करिअर करण्याची इच्छा आहे आणि वेगवेगळे ज्यांना पॅटर्न प्रकार शिकायचे आहेत मेकअपचे, त्यांच्यासाठी हा नक्की युजफुल आहे कोर्स. याच्यामध्ये HD मेकअप शिकवणार आहे मी, 3D मेकअप आहे, एअरब्रश मेकअपचा डेमो होणार आहे, महाराष्ट्रीयन ब्राईड आहे, नंतर HD 3D आणि वेस्टर्न लुक आहे, एक इंडो वेस्टर्न लुक आहे, हळदी मेहंदीचं लुक आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये लुक पेक्षा जे टेक्निक असतात, म्हणजे आता जो मी हा मेकअप करते हा आणखीन वेगळ्या टेक्निकनी पण यूज केला जातो. वनिता केदार, पर्सनल मेकअप ऑनलाईन कोर्स आहे का ऍज पर स्किन? येस वनिता, मी माझा नंबर पिन केलेला आहे, तर तुम्ही प्लीज मला पर्सनलला पिन करा.
आता एक्झाम ऑनलाईन झालेल्या आहेत बऱ्यापैकी 10वी-12वीचे स्टुडंट. तर हा जो कोर्स आहे हे मुलं मुली कोणी करू शकतं, म्हणजे असं नाही की मुलींनीच फक्त फिमेल करू शकतात मेकअपचा कोर्स. मेल ऑल्सो कॅन जॉईन. जो माझा मेकअप मास्टर क्लास आहे तिथे, येस ऑनलाईन क्लास आहे माझा. ठीक आहे. आता हा मी बेसिक अप्लिकेशन केलेलं आहे. कन्सिलर देना मुझे. हा, आता हे मेबिलिनचं कन्सिलर आहे. मेबिलिनचं कन्सिलर मी अगेन थोडंसं वरून मी अप्लिकेशन करते. मेकअप मध्ये खूप टेक्निक आहेत आणि मेन म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की माझ्याकडे हे प्रोडक्ट नाहीये म्हणूनच माझं काम चांगलं होत नाही. तर असं बिलकुल नाहीये. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल, आता हे माझ्याकडे मेबिलिन आहे जे की तुम्ही इझिली तुम्हाला कुठल्याही मॉलमध्ये इझिली अवेलेबल होईल. सो इट्स नॉट लाईक की मी खूप इंटरनॅशनलच सगळे प्रोडक्ट वापरून मी काम करतेय. खूप टेक्निक आहेत मेकअप मध्ये वेगवेगळ्या. हॅलो सुनीता जी आहे, सुनीता मॅम. हे केल्यानंतर मी थोडं हुडाचं जे आहे, हुडाचं हायलायटर आहे, हे हुडाचं हायलायटर मी इनर कॉर्नरला, की जिथे मला कॉर्नर ऑफ द आय, मी तिथे थोडंसं, कारण हे खूप इंटेन्स आहे, हे मी खूप घेणार नाही. हे मी थोडंसं प्रोडक्ट घेते हुडाचं, कारण हे खूप इंटेन्स आहे आणि हे मी थोडं इनर कॉर्नरला मी ऍप्लिकेशन करते. ब्लॅक गेले ना ब्लेंडर. सो जे मी कन्सिलर ऍप्लिकेशन केलंय त्याला मी आउटरला मी हे ब्लेंड करतेय. कलर थिअरीचं पण एक सेशन होणार आहे माझं, कारण कलर थिअरी मध्ये प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा आपण एखादी ब्राईड करतो तर मेन असतं की तिने कुठला तिचा टोन आहे, कुठलं कॉम्प्लेक्शन आहे, फेअर आहे की व्हिटिश आहे, हे खूप इम्पॉर्टंट असतं. मग फेअर असेल तर मी कुठला शेड घेतला पाहिजे, मी आय मेकअप कसा केला पाहिजे, डे मेकअप आहे की इव्हनिंग मेकअप आहे. तर ही जी कलर थिअरी आहे ही पण मी या माझं सेशन होणार आहे त्याच्यामध्ये मी सांगणार आहे. इथे मी हुडाने ऍप्लिकेशन केलं, म्हणजे थोडा हुडा देणार. प्रोडक्ट खूप कमी लागतात आपल्याला, त्यामुळे प्रोडक्टचं सिलेक्शन तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे. सो आपण प्रोडक्ट नॉलेज सुद्धा या कोर्समध्ये आहे. 15 डेजचा कोर्स आहे हा, आणि 15 डेजच्या कोर्समध्ये आपण 20,000 रुपीज फीज आहे विथ हँड्स ऑन प्रॅक्टिस. आणि तुम्हाला हे नाही आणायचं, प्रोव्हाइड सगळं जे मटेरियल असेल ते मटेरियल मी हँड्स ऑन प्रॅक्टिससाठी मी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे तुम्ही जर आज 20,000 मला पे करताय आणि मी जर तुम्हाला व्हॅनिटी आणायला सांगितली की तुमची व्हॅनिटी तुम्ही घेऊन या, तर ती व्हॅनिटी आणायला पण तुम्हाला 25,000 ते 30,000 रुपये खर्च होतील. कारण त्यामध्ये तुम्हाला म्हणजे अगदी बेसिक पेन्सिल, पावडर, लायनर, ब्रश, कॉम्पॅक्ट, फाउंडेशन्स, हे सगळं जर लिपस्टिक्स, तुम्हाला हे जर सगळं सामान मी सांगितलं तर ते ऑलमोस्ट 20,000 to 30,000 पर्यंत त्याची प्राइस, किटची प्राइस जाईल. सो तुम्हाला ते तेवढं अफोर्डेबल होणार नाही. म्हणून हा जो माझा 20,000चा जो कोर्स आहे मेकअप मास्टर क्लास, त्याची फीज आहे 20,000 आणि तो 12 जुलै पासून स्टार्ट होतोय, म्हणजे मंडे पासून. सो कोणी जर या फील्ड मध्ये यायचा विचार करत असेल तर नक्की त्यांनी या कोर्सचा विचार करा. खूप मी काही फाउंडेशन खूप कमी घेतलंय, पण यू कॅन सी की फेस आपोआप तो अपलिफ्ट होत जातो. इकडे बघू, इकडे सी फेस मध्ये डायमेन्शन्स क्रिएट व्हायला लागतात. आणि ते प्रोडक्ट जे असतं, प्रत्येक प्रोडक्टची एक व्हॅल्यू असते. म्हणजे तुम्ही किती खूप प्रोडक्ट लावलं म्हणजे खूप छान मेकअप होतो असं नाही. लेस इज ऑलवेज गुड इन मेकअप.
इम्पॉर्टंट इज टेक्निक. तो समझ में आ रहा है रिहाना? हाँ हाँ. यस. होय सर, ऑनलाईन जे पहिल्यापासून बघतायत मेकअप, जर तुम्हाला समजताय तर प्लीज से हाय किंवा हार्ट सेंड करा मला, किंवा लाईक करा, कमेंट समथिंग. थोड़ा पीछे नहीं, और पीछे वो बैग है उधर, वो निकाल के. हाँ, थोड़ा ऐसे ये कर, तुम्हें भी दिखाऊंगी. हाँ, राइट. Bhumika, she in the house. Yes, thank you so much, भूमिका. भूमिका तो नेहमी फोन मध्ये असते. सी, आता हा झाला बेसिक एक मी जो आपण फाउंडेशन अप्लिकेशन करतो तो जो लुक आहे तो केलेला आहे. थोडं हायलायटर अप्लिकेशन केलेलं आहे. आणि आता आउटरला जे आहे मी थोडंसं कॉन्टूर करते. तर कॉन्टूरसाठी मी घेतलेलं आहे DJ4 फ्रॉम द डर्मा पॅलेट. आणि डर्मा पॅलेटमधून मी DJ4 घेऊन जे मला फोरहेड आहे ते मला थोडंसं हाईड करायचं आहे. सो जे आपण खूप जो मला स्पेस जो आहे तो थोडा कमी करायचा, म्हणजे मला नॅरो दाखवायचा आहे जो पण पार्ट, तिथे मी कॉन्टूर करेन. सेम पॅलेट मधूनच मी कॉन्टूर साठी प्रोडक्ट घेतलेला आहे. Ruchi Bhatnagar says wow. थँक्यू सो मच रुची. आणि आपली मॉडेल इतकी छान आहे की तिचे फीचर्स आणि नाक इतकं छान आहे, असं एकदम मस्त नाक आहे. आपण फक्त फीचर्स हायलाइट करणार आहोत. खूप प्रोडक्ट वापरून किंवा खूप एक्सेस असं तामझाम करून नाही करत होत आपण. जो एक बेसिक ब्रायडलला आपल्याला हवा असतो, कारण महाराष्ट्रीयन ब्राईड म्हटलं तर सिंपल सोबर लुकच प्रिफर करतात मोस्टली. थँक्यू वृषाली. आणि नॉर्मल जे का म्हणजे मेकअप ही अशी गोष्ट आहे की तुमच्याकडे इंटरनॅशनल ब्रँड्स असतील तरच तुम्ही करू शकता, अशातलाही भाग नाहीये. तुम्ही बेसिक किट मध्ये सुद्धा खूप छान काम करू शकता. बिकॉज हिअर टेक्निक इज इम्पॉर्टंट, नॉट द प्रोडक्ट. खूप वेळेला म्हणजे आता असे काही मेकअप आर्टिस्ट आहेत की खूप इंटरनॅशनल ब्रँड घेऊन काम करतात आणि त्यामुळे काय होतं की अरे ते प्रोडक्ट नाहीये माझ्याकडे म्हणून माझा मेकअप होत नाहीये चांगला, असं काही नाहीये. तुम्हाला पिक्चर सो तुमचा कॉन्फिडन्स तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही कुठल्याही मिनिमल प्रोडक्ट मध्ये तुम्ही काम करू शकाल. Reshma says hi. हाय, हॅलो रेश्मा. रेश्मा इज स्टुडंट ऑफ माइन. शी इज फ्रॉम बारामती. Oh. Down. She is also a good artist. Oh. ठीक आहे. खूप आपल्याला असं नाही आहे की खूप शार्प आपल्याला फीचर्स नाही दाखवायचे, बिकॉज शी इज नॉट अ मॉडेल. मला ब्राईड जर करायची तर मला खूप शार्प असं खूप हार्श मला करेक्शन नाही करायचं. म्हणजे खूप मी कॉन्टूर केलं हेवी आणि खूप हायलाइट केलं असं नाही करायचं. सेम प्रोडक्ट घेऊन मी नोज कटिंग करते.
नोज कटिंग म्हणजे आपण नोजला एनहान्स करतोय, नोजला शार्पनेस देतोय आपण. त्यामुळं काय झालं, जे आता मी जे केलं त्यांनी नोज आहे ते शार्पनेस आला आहे नोजला. Shatakshi is there saying hi. Hi. Yes, hello Shatakshi. Thank you. Thanks for watching. आता मी पावडर अप्लिकेशन करते. पावडर अप्लिकेशन साठी मी ट्रान्सल्युसेंट पावडर मॅकची आणि ही ट्रान्सल्युसेंट पावडर आहे मॅकची. ट्रान्सल्युसेंट पावडरनी मी पावडर बेकिंग करणार आहे फेसला आणि प्लस मी थोडीशी मॅकची पण पावडर घेतलीये. D35 सॉरी LC35. मेकअप करताना खूप गोष्टी मॅटर करतात. जसं की तुम्ही जर कॅमेरासाठी जर मेकअप करताय, जसं ब्राईड आहे तर ब्राईडला मेकअप जो आहे तो रिफ्लेक्टिंग खूप ग्लेअर नाही आलं पाहिजे मेकअपला. हु इज दिस? सोनल. हाय सोनल, थँक्यू. सो खूप शाईन होऊ नये म्हणून तुमचा मेकअप मॅट मध्ये पण असलं पाहिजे, तिथे शिमर हायलाइट पण झालं पाहिजे, पण फोटोग्राफीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी फोटोग्राफरला तो प्रॉब्लेमॅटिक नाही झालं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला फोटोग्राफर मेकअप आर्टिस्टला येऊन सांगतात की खूप शाईन आहे, खूप ग्लॉस आहे, फोटो खराब येत आहे. तर तसं नाही झालं पाहिजे. म्हणजे टचवूड माझ्या बाबतीत असं होत नाही. मला फोटोग्राफर येऊन सांगतात की मॅम आमचं एडिटिंगचं काम तुम्ही कमी केलं, आम्हाला एडिटिंग नाही करावं लागत. सो दॅट इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर मी फ्रॉम फोटोग्राफर. आणि मला कधीही माझं काम चेक करायचं असेल तर मी फोटोग्राफरला विचारते की तू सांग. तर फोटोग्राफरला डन. सो मला म्हणजे काम बघायची गरजच नाहीये. नेहमी फोटो एक काढून बघितला की आपल्याला कळतं. सो सी मी किती कमी प्रोडक्ट वापरलं, खूप कमी प्रोडक्ट वापरलं मी फॉर द बेकिंग. म्हणजे मी पावडर खूप कमी लावली, पण त्या कमी पावडर मध्ये पण खूप छान रिझल्ट मिळालाय. हॅलो भूमी, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. ओके, नाउ विल स्टार्ट विथ द आय मेकअप. आय मेकअप मध्ये आपण स्टार्ट करतोय आयब्रोज पासून. अँड यू कॅन सी खूप कमी वेळ लागला, म्हणजे असं की खूप वेळ लागतोय असं नाहीये. बिकॉज हे जे लुक आहे याला खूप आपण हे नाही करत, पण जे रिझल्ट येतो ते खूप छान येतो. यू कॅन सी द 3D इफेक्ट ओव्हर हिअर. इथे जे हे आलंय फोरहेड आणि हे यू कॅन सी. ठीक आहे. हां, तर आता आपण घेतोय आय मेकअप साठी आणि मुझे पेन्सिल चाहिए था. हां, आयब्रो पेन्सिल यूज करते मी फॉर द करेक्टिंग आयब्रोज. आणि ही पेन्सिल पण लोकल आहे, म्हणजे असं कुठलं ब्रँड असं नाहीये. ही मी सिंगापूर वरून आणली होती. म्हणजे ही अशी खूप फेमस ब्रँड नाहीये, बट आय वुड लाईक टू टेल यू की मी तेच सांगते की खूप लोक ब्रँड मध्ये अडकून पडतात. श्वेता इज सेइंग हॅलो. हाय. हॅलो सारिका. ऍक्च्युली ओरिफ्लेम प्रोडक्ट जे आहेत ना ते पर्सनल प्रोडक्ट आहेत. दीज आर नॉट प्रोफेशनल प्रोडक्ट. सो ओरिफ्लेमच्या बाबतीत मी काही कमेंट नाही करू शकत, बट तेवढंच आहे की प्रोफेशनल नाही आहेत ती, ते पर्सनल साठी ठीक आहेत. लॉंग लास्टिंग नाही आहेत आणि जे टोन येतात त्याचे ते ऍज पर आपल्या टोन प्रमाणे येत नाही. येलो टोन मध्ये फाउंडेशन नाही येत ओरिफ्लेमचे, त्यामुळे ते ग्रे होतात.
सी द डिफरन्स. खूप हलकं मी करेक्शन करते आयब्रोजचं आणि खूप लोकांना आय मेकअप मध्ये जास्त इंटरेस्ट असतो, त्यामुळे आय होप की आता व्ह्युअर्स वाढतील. थँक्यू वनिता. मी फक्त जे प्रोडक्ट अप्लिकेशन केलं आहे त्याला थोडंसं इव्हन करण्यासाठी थोडं मी ब्रशनी त्याला ब्लेंड करून घेते, सो दॅट जर ते खूप डिपॉझिट झालं असेल तर ते इव्हनली स्प्रेड होईल. खूप वेळेला मी कलर व्हीलचं मगाशी सांगत होते की खूप वेळेला असं होतं की कलरच्या बाबतीत आपल्याला समजत नाही की मी कुठल्या कलरचा आय मेकअप कधी केला पाहिजे. सो फॉर दॅट आय एम कंडक्टिंग ऑनलाईन सेशन ऑफ कलर थिअरी. सो कोणी जर कलर थिअरीसाठी इंटरेस्टेड असेल तर नक्की मला पिंग करा. Sarika is saying superb eyebrows. Thank you. थँक्यू सारिका. खूप प्रोडक्ट न वापरता आपण हे काम करतोय. बऱ्याच वेळेला आयब्रोचं तेच होतं, बॅलन्स एक वर खाली असतं थोडंफार, 19-20 असतं. सो दॅट इज ओके. आता मी काय करतेय, छोटा ब्लेंडर मी आईज वर हे मेबेलिनचंच कन्सिलर यूज करेन. अगदी थोडंसं प्रोडक्ट घेते मी. हा छोटूसा ब्युटी ब्लेंडर आहे. हॅलो प्रज्ञा, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. तिने लेन्सेस अप्लिकेशन केलेले आहेत. मेकअप करताना प्रोडक्ट स्किन टाईपने घेता का और ओव्हरऑल चालतात? मेकअप करताना प्रोडक्ट, हो ऑब्विसली वनिता, बिकॉज प्रत्येकीच्या, आता आम्ही इथे 5 जणी आहोत स्टुडिओमध्ये, 5ही जणींचं स्किन कॉम्प्लेक्शन वेगवेगळं आहे, त्यामुळे एकच प्रोडक्ट प्रत्येकीला नाही चालत. त्यामध्ये तुम्हाला थोडा म्हणजे भरपूर स्टडी आहे मेकअपसाठी. मैंने ब्रश कौन सा निकाला? ये वाला ना? थैंक यू सो मच अमृता, थैंक्स फॉर वॉचिंग. ये उठा देना. आपली जी ब्राइड आहे तिचं ग्रीन आणि पिंक कॉम्बिनेशन आहे, बट ऐसा नहीं है कि इसने अगर ग्रीन और पिंक पहना है तो ये उठा देना, नीचे गिरेगा. जर तिने ग्रीन आणि पिंक घातलंय तर मी ग्रीन आणि पिंकच मेकअप केला पाहिजे असं नाहीये. थोडा आपल्याला डिसेंट लुक द्यावा लागतो, कारण ब्राईड असेल आणि महाराष्ट्रीयन ब्राईड जेव्हा असते तेव्हा थोडं लुक डिसेंटच छान
वाटतं. आणि म्हणजे आम्हाला पर्सनली रिक्वायरमेंट जी असते किंवा जे डिमांड जी असते ती असते की सिम्पल सोबत. तुझ्या लग्नामध्ये तू कशी डिमांड केली होती? अशीच केली एक्झॅक्ट, की सिम्पल आणि सोबर हवाय आणि Yes. जास्त नॅचरल पाहिजे. Yes. कारण आय थिंक असं मला वाटतं की जनरली मॉर्निंगला हल्ली विधी करतात, सो मॉर्निंगला लाईट आणि ह्याच्यामध्ये असं वाटतं की तो डिसेंट येस, बिकॉज सी डे मेकअप असेल ना तर डे मेकअप मध्ये तुम्ही खूप ग्लिटर, शिमर किंवा खूप पिगमेंट्स तुम्ही वापरून जर केलं तर काय होतं, तर डोळ्यात अंगावर येतो मेकअप. आणि जेव्हा विधी असतात, जेव्हा महाराष्ट्रीयन विधी असतात तेव्हा ते विधी इंडोर असतात किंवा स्टेजवर किंवा लॉन मध्ये नसतात. सो मोस्टली काय असतं की तुम्हाला लॉन मध्ये जेव्हा असतो तेव्हा तुम्हाला हायलाईट करायचं असतं मेकअप. आणि जेव्हा तुम्ही इंडोर मेकअप करता तेव्हा फेस टू फेस आपण भेटतो, आपण आशीर्वाद घेतो मोठ्यांचे. आपण होमाजवळ किंवा ट्रॅडिशनल रिच्युअल्स करायला आपण बसतो. तर ट्रॅडिशनल रिच्युअल करताना जी हीट किंवा अग्नी जेव्हा हे होतो तेव्हा तुम्ही खूप जर लाऊड केलं, शिमर केलं तर ते वेस्ट होण्याची शक्यता जास्त असते. सो ते डिसेंट लुक तिथे असले पाहिजे. बट डेफिनेटली म्हणजे आय थिंक की सगळेजण तसं सांगतात. Yes. एक विधीचा जो लुक असतो इफ वी कम्पेअर, येस, तर तो आणि नंतरचा थोडा हो म्हणजे हाऊस सगळी करायची आहे या पण एक लुक डिसेंट म्हणजे सासरकडच्यांवर थोडं इम्प्रेशन पण टाकायचं. असं अगदी तसं नको व्हायला की नक्की, फारच लाऊड loud केलंय. सो मी आता आय मेकअप स्टार्ट करते. यू विल हॅव टू कीप क्लोज युअर आयज. येस. मी थोडा पिंक शेड घेतलाय. मुझे एक छोटा ये देना तो. आता ही जी टेक्निक आहे ही आय मेकअपची थोडी वेगळी टेक्निक आहे. आपण बऱ्याच वेळेला सेलोटेप लावून पण आपण आय मेकअप करू शकतो. यहाँ पे सिर्फ मेरा ये डालू, मैं बताती हूँ आपको. धनश्री नाम डालो या फिर हाँ धनश्री वो मेरा नंबर है, ये कर दो, पिन कर दो. ऐसे हमने ऐसे चारा है. मुझे रुजन स्टुडंट अकॅडमी बिडामध्ये. सो आय मेकअपला आपण सुरुवात केली आणि आय मेकअप मध्ये मला असं वाटतं की मेन ब्युटी जी आहे ती आय मेकअप म्हणजे मला नाही सगळ्यांनाच माहिती आहे की आय मेकअप मध्ये खूप छान मजा असते. आणि आय मेकअपच खूप डिमांडिंग गोष्ट आहे की मला असा हवाय. ब्रायडल मेकअपचे पण बुकिंग स्टार्ट आहेत माझे. ज्यांचे पण वेडिंग असतील किंवा ब्रायडल लुक ज्यांना करायचे असतील तर बुकिंग्स ऑन आहेत. डबल 6005338. सी आपण इथे कलर डिपॉझिट केला आणि इथे केलेला नाहीये तर हळूहळू इथे डायमेन्शन्स तयार व्हायला लागतील म्हणजे डायमेन्शन क्रिएट होतात इथे. क्या रिहाना 5358. Yes. आय मेकअप मध्ये पण खूप टेक्निक आहेत. म्हणजे असं नाही की एकच टेक्निक आहे. माझे आय मेकअपचे पण वर्कशॉप होत असतात. आय मेकअप मध्ये इतक्या पद्धत म्हणजे वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत की एका टेक्निकने लुक का
सी सो आय मेकअपमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला मेन थिंग आहे ना, मला असं वाटतं की पर्सनॅलिटीचा खूप स्टडी करावा लागतो की तिची बॉडी लँग्वेज काय सांगते, ती किती कॅरी करू शकते क्लायंट किंवा मॉडेल. खूप वेळेला मला असं वाटतं की मी हे खूप छान, मला असं वाटतं की मी हे करावं, पण ती कॅरी नाही करू शकणार, तर मी जबरदस्ती ते नाही करू शकत. तिला ते कॅरी करता आलं पाहिजे. बिंग अ डॉक्टर मला माहिती आहे की विनया किती कम्फर्ट झोनमध्ये जाऊ शकते मेकअप करताना, किंवा तिला कोणी कसं पाहिल्यावर ती कसं फील करेल. सो ते एक असतं की तुमचं क्लायंटचं प्रोफेशन काय आहे किंवा तिचं बॉडी लँग्वेज कसं आहे, ती किती कम्फर्टेबल आहे मेकअप करताना किंवा बघताना. इसको ना ऐसे करके सिलेक्ट करके पिन बोल दो. Yes, Mitali, new look on the way. येस मिताली, हाय, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. आता मी याच्यावर अगेन दुसरा कन्सिलर देणार म्हणजे एलेगलचं प्रो कन्सिलर पॅलेट. एलेगलचं प्रो कन्सिलर मी घेतलं आहे आणि ते मी ॲप्लिकेशन करते. हो, आता ओपन नको करू. मला थोडं हायलाइट करायचं इनर कॉर्नरला, म्हणून आणि विनयाच्या डोळ्यांचा शेप खूप छान आहे, सॉकेट खूप छान आहे. अगेन डॅप करेन मी याच्यावर. आणि जो इनर कॉर्नर जो आहे तिचा, त्याच्यावर मी मून डस्ट म्हणून हुडाचं पॅलेट आहे, हे हुडाचं पॅलेट घेतलंय मी. हुडाच्या पॅलेटमधून हे जे मून डस्ट जो शेड आहे तो शेड मी घेतेय. मला खूप शेड्स नाही वापरायचे तिच्या आय मेकअपमध्ये, आणि ते मी फिंगरनी ॲप्लिकेशन करते. आपण ब्रशनी पण ॲप्लिकेशन करू शकतो, दाखवते मी तुम्हाला. फक्त फिनिशिंग आणि टच व्यवस्थित फिनिश देण्यासाठी मी ब्रश यूज करते. दॅट्स इट. सो दॅट डोळ्याचा जो पार्ट आहे तो एनहान्स झालाय. डोळ्याचा शेप तुम्ही बघितला तर लक्षात येईल की हा पार्ट एनहान्स झालाय. हे जे सॉकेट आहे हे एनहान्स झालंय आता.
सुनीता. थँक्यू. थँक्यू सो मच सुनीताजी. आता मी नेक्स्ट आय मेकअप हे जे केलं आहे ते सेम मी तिकडे करून घेते. सो अगेन आय एम स्टार्टिंग विथ हॅलो अभिलाषा मॅम, विनया हिअर. हु इज मॉडेल. नो, विनया हिअर. विनया आहे. विनया. मोनाला ऍक्च्युली मोना नक्की मिस करत असेल. मी मोनाला इन्व्हाइट केलं होतं बिकॉज मोना इज अग्रवाल. सो मला मोनाला करायचं होतं. मोना लोढा. तिला थोडं हे महाराष्ट्रीयन लुक द्यायचं होतं पण शी इज नॉट अवेलेबल टुडे. सो मी विनयाला बोलवलंय आज आणि तिने एका माझ्या सिंगल कॉलमध्ये तिने मला हो बोलली आणि ती आली. सो थँक्यू सो मच. थँक्यू भूमिका. Again, I'm starting with the other eye. आणि आय मेकअपची गंमत अशी, एक डोळ्याचा मेकअप झाला ना की दुसरा इतका फास्ट होतो ना, कारण लक्षात येतं ना लगेच आता की हे केलं आहे, हे करायचं. छान झाला आय मेकअप. थँक्यू सो मच अस्मिता. विनया मॅम. हाय अभिलाषा मॅम. अभिलाषा मॅम थँक्यू. मला इमोजी पाठवली आहे. थँक्यू मॅम. ताई रील्स घे तू साईड बाय साईड. शीट घेतलीस तरी चालेल. ताई, तुमच्या फोनमध्ये मॅम व्हिडिओज आहे ना सेक्शन फोनचं तुमच्या, त्या सेक्शनमध्ये फक्त घेऊन ठेवा शॉर्ट व्हिडिओज. वी कॅन एडिट. लुकिंग सो ब्युटिफुल. थँक्यू सो मच अभिलाषा मॅम. थँक्यू मॅम. वेटिंग फॉर द फायनल मेकअप. येस येस अँड यहाँ पे अपने इंस्टा फॅमिली पे भी लोग है. कोणकोणत्या काय दिलं आय मेकअप डॅबिंग आणि ब्लेंडिंग कोणकोणत्या पार्टला करायची. ओके. ऍक्च्युली ब्लेंडिंग आणि डॅबिंग आय मेकअप मध्ये ऑल ओव्हर करावं लागतं. फक्त त्याची टेक्निक तुम्हाला शिकावी लागेल. मेन थिंग तर तुम्ही जेव्हा कलर पिकअप करता, इन्स्टामध्ये कोणी विचारलंय बिंदास बिंदास मेकओव्हर. ओके. लुका. ऍक्च्युली आय मेकअप अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला म्हणजे छोट्या पार्टमध्ये आपल्याला खूप काम करायचं असतं. हॅलो सपना. थँक्यू. हॅलो सपना मॅम. छोट्या पार्टमध्ये आपल्याला खूप काम करायचं असतं. सो तिथे तुमची टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कुठल्या द वे यू हँडल अँड प्ले विथ कलर्स. हाऊ यू आर प्लेइंग विथ कलर्स. दॅट इज ट्रान्सफर. नाही, सेटचे लेन्स थोडी. थँक्यू मॅम. सपना मॅम इज सेइंग ग्रेट गोइंग. थँक्यू सपना. इथे इंटेन्स करण्यासाठी मी शेड चेंज केलाय थोडा. इकडे पण केला होता. लुका. लुका. यहाँ कुछ समझ रहा है. मोनिका राठी. येस, मोनिका मॅम मिस करणार आहेत आपल्याला. मोनाला मी तिला तेच बोलले होते. मोना लोढा. असं स्वाईप घेऊ शकाल का तुम्ही? लेफ्ट थोडा जवळ या. लेफ्ट साईड आहे, राईट साईडला असा स्वाईप घ्या फक्त स्लो मूवमध्ये. मी डोळे बंद करते. वाव. सी, ऑनलाईन आमचं सेशन पण चालू आहे रील्स करण्याचं. सो
बेसला वेळ नाही लागत, पण जेव्हा तुम्हाला आय मेकअप करायचा असतो मेन तुमचा वेळ जो आहे तो आय मेकअप मध्येच जातो. बिकॉज म्हणजे मला कोणी आय मेकअप बद्दल प्रश्न विचारला असता. फेसला आमचं फाउंडेशन इतकं फास्ट लावून झालं. फेस हा की मोठा आहे, म्हणजे फेसचा एरिया मोठा आहे, आपण मोठ्या पार्टवर काम करतोय, बट स्टील आपल्याला वेळ तिथे कमी लागला. पण डोळा आपला लहान आहे, पण आय मेकअपला आपल्याला वेळ लागतो. बिकॉज तिथे जास्त क्रिएटिव्हिटी यूज करावी लागते, तिथे खूप टेक्निक आणि स्किल्स लागतात. म्हणजे अगदी तुम्ही नवीन असाल तर थोडा मेस होईल मेकअप, त्यासाठी तुमची स्किल आणि प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असते आय मेकअप मध्ये. अगेन आय एम picking up Moon Dust from Huda Beauty Rose Gold palette. Again, I will dab with brush. इनर कॉर्नरला जर प्रोडक्ट लागलं नाही तर मग ती मजा नाही, म्हणून ते लागण्यासाठी मी अगेन आउटर कॉर्नरला मी डॅब करून घेईन. फिनिशिंग साठी म्हणजे थोडंफार जर काही करेक्शन असेल आपण ते करेक्शन करून घेऊ शकतो. मराठी सॉंग्स लगा थोडासा. ओके, नाउ आय एम अप्लाइंग हायलायटर. फर्स्ट ऑफ ऑल आपण हायलायटर लावून घेऊया. ये अच्छा है लेकिन बबली म्हणून हा शेड आहे मून डस्ट मधला. हुडा ब्युटी या पॅलेट मधला बबली शेड आहे हायलायटरचा, तो मी ऍप्लिकेशन करते आहे. ओके. Hello Snehal, hi. Thank you Snehal. Magashi, Dhanashri, we were talking about inner beauty and outer Yes. beauty.
सो गाईज वुड लाईक टू टेल यू ऑल दॅट आपलं सेल्फ किंवा आपला इनर स्ट्रेंथ चांगली ठेवण्यासाठी हे पण खूप इम्पॉर्टंट असतं की तुम्ही नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करा. वॉट डज इट मीन की तुम्ही फ्लेक्झिबल राहा. आता धनश्री फ्रँकली मी माझं प्रोफेशन आणि काम असं आहे की मेकअप करणं जास्त तर वेळही होत नाही फ्रँकली. मेकअप करणं किंवा खूप अप टू डेट व्यवस्थित जो आपण बेसिक जो पण म्हणतो ना तो पण करायला कधी कधी वेळ होत नाही. सो वेन यू से की तू येशील का तेव्हा मी लगेच हो म्हटलं. कारण काय आपल्याला आपले कम्फर्ट झोन पण आपण कुठल्या प्रकारे क्रॉस करू शकतो हे बघितल्याशिवाय आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस एक्सप्लोर होत नाही. इट्स इम्पॉर्टंट दॅट यू एक्सप्लोर ऑल द थिंग्स. येस, कारण मलाही तेच होतं की विनयाचं स्वतःचं क्लिनिक आहे आणि ते आज क्लिनिक ती मॅनेज करून इथे आली म्हणजे तिने तेवढे एफर्ट्स घेतले इथे येण्यासाठी. म्हणजे ती कम्फर्ट झोन मधून निघाली की नाही तर असं झालं असं की नाही मला तिने काहीतरी कारणं सांगितली असते की माझं ऑफिस आहे, माझं हे आहे, मला नाही जमणार किंवा असं तिने काहीच सांगितलं नाही. मी तिला जस्ट मेसेज केला आणि शी सेड येस आय एम कमिंग. सो ऍक्च्युली मी खरंच जी म्हणतेय विनया तू बोललीस पण मी आता विचार करतेय की मी किती माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघतीये का नाही. येस, करेक्ट. आणि निघालीये की नाही. कारण आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून निघत नाही म्हणजे काय नको ना, ते लांब आहे. म्हणजे मला लांब जायचं नाहीये, मी का एवढे एफर्ट्स घेऊ किंवा मला नाही जमणार तर का नाही जमणार. तर नवरा नाही म्हणेल पण तुम्ही विचारलंय का नवऱ्याला. विचारलं नाही पण नवरा आधीच नाही म्हणेल हे तुम्हीच म्हणून मोकळे होता. राईट. ती रिस्कच तुम्हाला घ्यायची नाही की नवऱ्याला विचारायची. जर आपण फ्लेक्झिबल असू तर डेफिनेटली आपण खूप गोष्टी नवीन अडॅप्ट करू शकतो. अदरवाइज इट इज डिफिकल्ट. माधुरी इज गिव्हिंग अ कॉम्प्लिमेंट दॅट नाईस आय मेकअप. थँक्यू सो मच माधुरी. मी आता एनवायक्सचं मी हायलायटर अप्लिकेशन करतेय फॉर माय इन्स्टा फॅमिली ऑल्सो. आय एम शोईंग देअर आणि तिथे पण बरेच जण होते. ठीक आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की मी किती प्रोडक्ट अप्लिकेशन केले. बरेच प्रोडक्ट आहेत पण असं नाहीये की कंटिन्यू. हाय सुजाता. सुजाता कुंभार, शी इज माय स्टुडंट. So to see the complete look. Yes, me too. Yes, Nehal. ऑलमोस्ट होत आलं. म्हणजे आम्हाला खूप कमी वेळ लागलाय तसं पाहायला गेलं तर. आम्ही असं गप्पा मारत मारत करतोय. पण असं छान मागे बॅकग्राऊंडला म्युझिक लावून मेकअप माझा लग्नात पण नव्हता. सिरियसली. लायनर हे इधर ही है. मेबेलिनचं जेल लायनर यूज करते मी. मागे घे पूर्ण. नाही वेळ मागे टाक. लायनर थँक्यू. म्हणजे कम्फर्ट. आता एक डान्स करायचा आहे. स्नेहल तुझ्याकडे यायला पाहिजे होतं मी तुला डान्स. आणि मी विनयाला सांगितलंय उखाणा पण घ्यायचं. उखाणा घेणार ते. शेवटी ओके म्हणजे घेणारच. हा घेईन डेफिनेटली. आताच आपण बोललो ना कम्फर्टलेस. सो जे पण पहिल्यापासून बघतायत त्यांनी मला फक्त एकच सांगा. थोडासा आवाज करतो ना. त्यांनी फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता बघूयात कोणी कोणी किती पाहिलं की मी कन्सिलर कुठल्या ब्रँडचं लावलं. मी जे कन्सिलर अप्लिकेशन केलं ना विनयाला ते कुठल्या ब्रँडचं अप्लिकेशन केलं मी.
नाही एनवॅक्स नव्हतं. कन्सिलर जे मी डोळ्यांच्या खाली लावलं. थँक्यू सो मच माधुरी, तुम्ही उत्तर बरोबर नाही दिलं पण उत्तर दिलं. थँक्यू. लुका महाराष्ट्रीयन ब्राईडचं एक आहे की जी डिसेन्सी आणि जो साधेपणा असतो ना लुक मध्ये तो खूप छान वाटतो. म्हणजे ते डिसेन्सी ठेवून काम करायला मजा येते. पण मेकअपच्या बाबतीत खूप जणांना भीती वाटते की बाबा आम्ही खूप भडक असं काहीतरी दिसू. पण आता आपण एवढे प्रोडक्ट अप्लाय केले, तू बघतीयस. येस. आणि असा बघायला डोळ्यांना तर तुझा लुक असा एकदम सटल वाटतो. म्हणजे असं खूप लाऊड काही केलं असं काही वाटत नाहीये. रिहाना, मेरा ये होने के बाद इनको बैंगल्स डाले क्या आपने? रिलैक्स रहो. लुका अरे मेबेलिन राईट लतिका. गुड गुड. म्हणजे बघतायत सगळे, आवड आहे सगळ्यांना शिकण्याची. थँक्यू सो मच लतिका. लायनरला थोडा वेळ देऊनच लावावं लागतं. ओव्हरऑल आय मेकअपला थोडा वेळ द्यावाच लागतो. टिश्यू दे ना. कुठला नाही तुला जाणवतं? अभी भी ना आई मेकअप के लिए इतना नहीं देने का. इतना
ठीक है. ठीक है. भूमिका शितोळे, थँक्यू सो मच. थँक्यू स्वातीजी. खाली थोड़ा डार्क कर रही हूँ मैं. प्रोडक्ट अप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. थोड़ा ऐसे ये करो ना, हम ज़्यादा करो जी. ऐसे ही है. Yes. Now. ठीक है. दोस्तों नंबर होगा. थोड़ा लेंस में लागला ना. फ्लैश कर ले. आज नवरा हे गाणं म्हणणार आहे. मस्करा कोणतं काजळ पेन्सिल आहे? मेबेलिनचं आहे. मेबेलिनचं जेल लायनर अप्लिकेशन केलं मी आता. ॲक्च्युली तेच आहे की तुमची टेक्निक खूप इम्पॉर्टंट असते. तुम्ही कुठलं प्रोडक्ट कुठल्या पद्धतीने वापरताय. मी ते जे मेबेलिनचं जेल लायनर आहे ते मी ॲज अ काजळ म्हणून यूज केलं आता. मेकअपमध्ये टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहेत. माझी स्टुडंट आहे इथे रिहाना. ती फुल कोर्स करती है मेकअप का. पर लेकिन आज आपने कुछ और नया सीखा होगा. कब से कोर्स कर रहे हैं लेकिन हमेशा कुछ ना कुछ नया सीखने मिलता है. ओपन ओपन ओपन.
झालं. वर टाकला. काही बात नाही, लागला करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. बघा. खाली ना? मस्त ना? गाडीने निघून जाईल. ओके, सो आय मेकअप झालेला आहे आपला. आपण लॅशेस लावणार आहोत तिला, पण थोडंसं इथे मस्करा टच झाला. सो आय विल वेट फॉर सम टाइम. तो थोडा ड्राय झाला की तो निघून जातो, सो दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. आता आपण हायलायटर लावलेलं आहे. ब्लश लावूयात आपण. ब्लश मी पिंक कलरचं लावते. खूप आपण एकदम हेवी लुक नाही केलेलं, एकदम सिंपल पद्धतीने मी लुक केलंय ब्राईड की जे डिसेंट महाराष्ट्रीयन लुक हवं असतं. खूप प्रोडक्ट नाही वापरले मी. थोडं कॉन्टूर हायलायटर पॅलेट लाईनर फिरवलं. आपण प्रोडक्ट खूप वापरले, पण ते वापरताना ती टेक्निक जी आहे ती आपण फॉलो करून आपण ऍप्लिकेशन केलंय. सो आपलं काम हे डिसेंटच होणार. ओके, नाउ आय एम अप्लाइंग लिपस्टिक आणि थोडंसं मी कॉन्टूर करतीये चिक्सवर. ये ब्रश में Kat Von D चं पॅलेट आहे हे. पावडर कॉन्टूर करते मी थोडं फिनिशिंग साठी. Okay, now lipstick application. NYX चं पॅलेट आहे लिपस्टिकचं.
शरवी आवटे खूप छान मेकअप करत आहात तुम्ही. आय मेकअप तर खूप छान करताय. मोबाईल नंबर. येस शरयू मी पिन केलाय Yes. खाली, जी कमेंट आहे तिथे तुम्हाला दिसेल. सो माझे क्लासेस चालू आहेत 12 तारखेपासून. मास्टर मेकअप क्लास. जर कोणी तुमच्या ओळखीतले कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांना नक्की तुम्ही सांगा. 12 तारखेपासून बॅच सुरू होतीये. कसली प्रिटी दिसते. इट्स ओके. येस. आणि आता आपलं फायनल जे टच आहे ते आहे टिकली आणि नथ. लॅशेस दिले नाही. येस. चलो अभी टणटण आपल्याला खुलायचं आता. सो फायनल लुक बघायचं सगळ्यांना. टिकली लावूयात आपण. बिंदी किधर आहे. क्यू टिप देना मुझे फिरोजा. हो आता कसली उठून दिसते बघ ग्रीन शेड. बिकॉज मेकअप नंतर Yes. आपल्याला तो लुक उठून येतो ना. कॉम्प्लेक्शन पण चेंज होतं. बंद ठेवूया. मस्करा लागला. बऱ्याच वेळेला ना असं काही थोडं मेस झालं ना की आर्टिस्ट घाबरतात. सो काम करताना ना ते एन्जॉय करून गेलं ना तर त्याची भीती नाही वाटत. म्हणजे आता थोडा मस्करा लागला आय नो, पण घाबरून जाऊन उपयोग नाहीये. त्याला मला काहीतरी फेस करून त्याला सोल्युशन काढणं महत्वाचं आहे. लॅशेस लगाया तब तक मुझे आप हेल्प करो. भूमिका. थैंक यू भूमिका. बॉक्स में ब्लश में. हाँ वही वाइट कलर. यो. आम्ही आज मुद्दाम बन नाही केला कारण नेहमीच बन असतं. महाराष्ट्रीयन ब्राईड म्हटलं की बन असतो. हे मला एक एक देऊन घे. Yes. ते करते. This one. अच्छा? ये करो. ये वाला. हरी वो. ये चेक करते हो. थोड़ा सा फिरवतोय. हाँ. ये वाला ग्रीन तो वाला. फिरवून तिला दे. मी ये लॅशेस हे करते. नथ. ठीक है. हाँ, ये ठीक है. ये तो वही है. तुला ये लॅशेस काय येतो ना. गाण्याला दूसरे भी निकालना. लाइव है. थोड़ा सा लूज. हाँ बस बस इतना ठीक है. अब ये कितना केलं असतं. ये ठीक है. यस. खूप छान दिसत आहे. थँक यू. मी असं हे जे आहे हां मग ठीक आहे. येस. हे मी माझ्या लग्नात पण नव्हतं केलं. मी बनच केला होता पण हे छान दिसतंय. समथिंग डिफरंट. या. आणि नेहमी महाराष्ट्रीयन ब्राईड म्हणलं की जुदा. That's why I was talking about going out of your comfort zone. सो मला एक सांग, उद्याचं Yes. तुझं सेशन आहे Yes. डिटॉक्स, Yes. मेंटल डिटॉक्स. Yes. सो फॉर एक्झाम्पल म्हणजे कोण जॉईन होऊ शकतं त्याला. कोणीही जॉईन होऊ शकतं. लाईक त्याला एज लिमिट नाहीये. 18+.
शकते. आपण अगदी 60-70 एजपर्यंत कोणीही जॉईन होऊ शकतं. इट इज फॉर बॉडी आणि मेंटल डिटॉक्स. सो टॉक्झिन्स आपल्या मनातले आणि आपल्या शरीरातले काय पद्धतीने आपल्याला बाहेर काढता येतील याची माहिती घेऊन काही टेक्निक्स आम्ही तिथे तुम्हाला शिकवणार आहोत. आणि काही आपण ॲक्च्युअल, जसं आता आपण मेकअप केला ॲक्च्युअल लाईफ जाऊन, तसं आपण ॲक्च्युअल सेशनमध्ये काही टेक्निक्स वापरणार आहोत. वा, गुड. सो मला हे म्हणायचं आहे की आउटर ब्युटी तर आहेच इम्पॉर्टंट. म्हणजे आता माझ्या फील्डमध्ये मला खूप जण म्हणतात की मेकअप का इम्पॉर्टंट आहे. मेकअप इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की एक कॉन्फिडन्स तुम्हाला मिळतो मेकअपनी. म्हणजे माझ्याकडे माझं स्वतःचं मी जर सांगितलं तर बऱ्याच वेळेला हेअर कलर नसेल किंवा म्हणजे आयब्रोज जर वाढलेले असतील तरी पण असे क्लायंट येतात की नाही मी ऑफिसला जाते, मला रोज जावं लागतं आणि आयब्रोज वाढलेले आहेत, हे वाढले. म्हणजे आय मीन त्यांनी काय होतं, आपल्याला कॉन्फिडन्स नाही मिळत त्या गोष्टीने. तर सेम वे बऱ्याच वेळेला असं असतं की खूप लोक खूप विचार करत असतात किंवा मला हे करायचंय पण मी करू की नको करू, ते फक्त विचार करत राहतात. तर विनयाचं हे सेशन मला नक्कीच असं वाटतं की त्यांनी बूस्टअप मिळेल तुमचे जे काही विचार आहेत त्याला. जे ती म्हणतीये की बऱ्याच वेळेला आपण नको त्या गोष्टींचा सारखा सतत विचार करत राहतो आणि त्याच्यामुळे होणारं काम पण आपलं होत नाही. क्लोज ओनली. ओके, क्या करूँ अभी. मेरा हाथ रखना पड़ेगा तेरे पास. ठीक आहे, मी सांगितल्याशिवाय आपण नको. येस. थोडंसं लायनर ॲप्लिकेशन करू आपण वरून फिनिशिंगसाठी. ब्रश कुठे आहे लायनरचा? क्लीन केलं तुम्ही? मला काल ना एक छान म्हणजे एक सांगायचं राहिलं. काल ना मला परवा फोन आलेला आणि जेंट्स बोलत होते समोरून आणि ही सेड की तुम्ही पर्सनल मेकअपचे कोर्सेस घेता का. तर मी म्हटलं हो मी घेते. पण म्हणजे मला थोडा वेळ मी असं वाटलं की हे का मला विचारतायत. मी त्यांना म्हटलं की जिसको करना है कोर्स उनसे बात करावं मेरी. तर ते मला म्हणाले ऍक्च्युली माझी मुलगी आहे ती ऑफिसला गेली आता आणि ती खूप साधी आहे, म्हणजे ती बोलत नाही फार कोणाशी आणि मला माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलीने तो कोर्स करावा. सो म्हणजे मला हे सांगा, मला मुझे इतना अच्छा लगा ना वो सुन के कि मतलब उसके पापा को ऐसा लग रहा है कि वो थोड़ा बहुत ही सिंपल है और थोड़ा बाहर जाएगी आएगी थोड़ा मेकअप सीखेगी तो उसका कॉन्फिडन्स बूस्टअप होगा. म्हणजे एका वडिलांना ही गोष्ट जाणवली की तिने मेकअप शिकला तर थोड़ी हे होईल, हाँ कॉन्फिडेंट भी होगी और थोड़ा उसको अच्छा भी लगेगा, थोड़ी फ्री हो जाएगी. वो बात बहुत कम करती है. तो मुझे इतना अच्छा लगा की लोकांना ह्या गोष्टी कळतायत. सो ह्या पुऱ्या घालतीये मी तिला. नथ राहिली नथ घुंगरू घालूया. मी पहिली हो गए. घुंगरू घालूया. हो एक मिनिट.
Look up. थोडे हेवी होतील डोळे. ओपन. बरेच हेवी वाटतं. येस, आणि लॅशेसची सवय नसते, येस. सो तसं होतं. कॅमेऱ्याकडे बघ एकदा. येस, आणि इकडे पण. सी, शी इज लुकिंग व्हेरी प्रिटी. घातली तुम्ही? नन. घातल्या ना. हो. तो कुड़ी पता नहीं थे आपको? कुड़ी थोडी क्रॉस कर अशी. वरती का खालच्या साईडला? इथून प्रेस कर. अशी क्रॉस प्रेस करायची. बसली? येस येस येस. सी हाऊ प्रिटी शी इज लुकिंग. आणि आपण उभं राहून दाखवूयात एकदा. इयरिंग टाइम. मला गाणं पण तसंच लागलं. सो हा दिसत नाही. येस, इकडे. सो हाय इंस्टा फॅमिली, दिस इज माय टुडेज लुक ऑफ महाराष्ट्रीयन ब्रायडल. आणि इकडे माझे सगळे MLAचे मेंबर्स आहेत. नाही रहने देती की ना. वाह वाह, क्या बात है. भूमिका, सुजाता, लय भारी. आणि ही सुजातानी दिलेली साडी आहे नऊवारी. तो आपण अशी बघूया. अप्सरा आली. येस. सो संगीता, थँक यू सो मच. थँक यू शरयू. थँक यू एव्हरीवन. जर कोणाच्या कमेंटवर मिस झालं असेल तर सॉरी. थँक्यू सो मच भूमिका. भूमिकाने मस्त काम सगळ्यांना कमेंट करणं आणि हे. सो शी इज, ओळखा कोण आहे आता. शी इज विनया. आणि तिचं आत्मन सायकोलॉजी स्टुडिओ आहे. आणि आज मी धनश्री, थँक्यू सो मच. अरे, my pleasure. नाईस आउटलुक ऑफ मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज मी वेगळ्या गेटअपमध्ये आहे तुमच्या सगळ्यांसमोर. आणि आय एम व्हेरी हॅपी. उद्या आमचा आत्मन सायकोलॉजी स्टुडिओ आणि अथर्वश्री आयुर्वेदिक क्लिनिकचा आमचा आहे कोर्स, म्हणजे ऑनलाईन आपलं एक सेशन आहे, माइंड आणि बॉडी डिटॉक्स. सो ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट हे आहे की आपण आयुर्वेदिक कन्सेप्ट्स आणि सायकोलॉजीचे इनपुट्स हे मिळून माइंड आणि बॉडी या दोन्ही गोष्टीचा डिटॉक्स कसा करायचा हे शिकणार आहोत. गुड. आपण असं दाखवूयात सगळ्यांना. सो आय होप सगळ्यांना आजचं लुक आवडलं असेल. मी कम्प्लीट लुक दाखवते. अशी आहे. पाहून थिजली. सी. मी मुद्दाम बंद नाही केला, थोडं वेगळं लुक म्हणून मी तिला हा चोटला हे केलाय. कारण तिचे हेअर पण खूप छोटे होते. हां, कारण हेअर पण खूप छोटे आहेत विनयाचे म्हणून. आणि थोडी आपण नथ पण थोडी बघूयात, थोडी चेंज केली तरी चालेल. कारण तुझ्या फेसला निकालो तो यहाँ पे देखो पीछे नथ, वो ले लेंगे उसको, वो पसंद आई थी ना उसमें है. हाँ, एक निकाली थी मैंने, लेकिन अच्छी लग रही है. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि आम्ही आता फोटोशूट करू आणि ते फोटो नक्की अपलोड करू. मला इन्स्टाला पण फॉलो करा. आणि ज्यांना शर्वी मी तुम्हाला भूमिकानी नंबर दिलेलाच आहे. सो कोणालाही कोर्स करायचा असेल आणि ब्रायडलच्या बुकिंग करायचे असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. टेक केअर. सी यू. बाय. बाय.